Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथमॅटिक्स. पण एक मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुम्ही सगळेजण छानपैकी आपले व्हिडिओ बघतात आणि कमेंट्स पण करतात की आपल्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सबस्क्राइब करायला विसरतात. तर सगळ्यांनी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. आणि आज आपण सुरू करणार आहोत असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक, लेसन नंबर 7 स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा द अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल. चला बघूया आजचा काय टॉपिक आहे. सो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज सप्लिमेंटरी अँगल. आपण याच्या अगोदर कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय हा टॉपिक अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे सप्लिमेंटरी अँगल. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, कोटी कोण, आणि सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, पूरक कोण. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कन्फ्युज व्हाल की अरे सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, तर बिलकुल घाबरून जायचं नाही. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे काय म्हणत असतो आपण, सप्लिमेंटरी अँगल किंवा पूरक कोन म्हणत असतो. मग एक एक्झाम्पल देते म्हणजे तुमची कन्सेप्ट जी आहे ती अगदी छानपैकी क्लिअर होईल. समजा मी इथे एक काय केला, अँगल काढला, अशा पद्धतीने एक अँगल काढला या पद्धतीने, आणि इथे नाव दिलं समजा ABC आणि इथे नाव दिलं D. ओके, मग आता याच्यामध्ये दोन अँगल तयार झालेले आहेत. कुठले, अँगल ABD, मेजरमेंट ऑफ अँगल ABD. हा एक अँगल तयार झाला. आपण हे शिकलो ना, हा कुठल्या प्रकारचा अँगल आहे, ऍडजसंट अँगल. ज्यांना कॉमन आर्म असते, ज्यांचे इंटेरियर डिस्टिंक्ट असतात त्यांना आपण ऍडजसंट अँगल म्हणत असतो. मग आता इथे दोन अँगल तयार झालेले आहे. हा एक अँगल आणि दुसरा अँगल कुठला तयार झालाय, अँगल DBC, मेजरमेंट ऑफ अँगल DBC. आता आपण जर याचं मेजरमेंट मोजलं, आता मी अंदाजे सांगते, तुम्हाला दिसतं असा एवढा जो असतो तो काय असतो तुमचा 90 डिग्री, 90 अंशाचा असतो. पण हा अँगल याच्या पुढे गेलेला आहे म्हणजे हा अँगल अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगते याचं मेजरमेंट आहे 120 डिग्री. आणि मग हा किती असेल, तर ह्या अँगलचं मेजरमेंट आहे, तुम्ही जर मोजलं तर येथे येणार आहे 60 डिग्री, आणि या दोघांची ऍडिशन जर आपण केली तर ती येणार आहे 180 डिग्री. म्हणून अँगल ABD आणि अँगल DBC या दोघा अँगलला एकमेकांचे काय म्हणणार आहात तुम्ही, सप्लिमेंटरी अँगल. सो बोथ आर सप्लिमेंटरी अँगल. मग यांना म्हणणार आहात तुम्ही सप्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे एकमेकांचे पूरक कोन. का आली पूरक, कारण त्यांच्या मापांची बेरीज किती आली, 180 डिग्री, म्हणून त्यांना म्हणणार आहात आपण एकमेकांचे पूरक कोन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सप्लिमेंटरी अँगल, लेट्स सी स्टुडंट्स. सो स्टुडंट, लेट्स सी द डेफिनेशन ऑफ सप्लिमेंटरी अँगल. एक्झाम मध्ये तुम्हाला सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये कुठेही आला काढली ना डेफिनेशन, लेट्स सी. तुम्ही पण तुमच्या नोटबुक मध्ये लगेच नोट डाऊन करायचं आहे. सो अशा पद्धतीने ही आहे सप्लिमेंटरी अँगलची डेफिनेशन. सो आय थिंक सप्लिमेंटरी अँगलचं तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. अजून एक एक्झाम्पल घेते. समजा इथे एक मी अँगल काढलेला आहे, याला नाव दिलं मी PQR, आणि याचं अप्रॉक्सिमेटली त्याचं जे मेजरमेंट आहे ते आहे समजा 110 आहे. आणि अजून तुम्हाला एक दुसरा अँगल दिलेला आहे, या अँगलचं मेजरमेंट समजा ABC आहे, याचं मेजरमेंट किती आहे असं जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर तुम्ही कसं करणार. तर पहिले तुम्ही हे स्टेटमेंट लिहिणार आहात, दॅट इज सम ऑफ द मेजरमेंट ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री. दोन पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आणि मग अँगल PQR प्लस अँगल ABC इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग PQR किती दिलेला आहे तुम्हाला, 110 डिग्री. ABC माहिती आहे का आपल्याला, नाहीये. मग ABC मग तुम्ही मोजून काढणार का, नाही. आपल्याला हा जर रूल माहिती असेल तर आपण ABC काढू शकतो. कशा पद्धतीने काढणार, हा 180 डिग्री, मग देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू, मग हा काय करणार आहोत, हा इकडे प्लस 110 आहे, इकडे अधिक 110 आहे, इकडे जाताना काय करणार वजा 110, हा 110 याच्यामधून मायनस करणार. सो हिअर 110, आणि जर आपण याचं मायनस केलं तर आपल्याला हा ABC मिळणार आहे तुमचा 70 डिग्री. सो अशा पद्धतीने आपल्याला अँगल ABC विचारला असेल तो मिळणार आहे आपला 70 डिग्री. किंवा उलट पण विचारू शकतात. समजा तुम्हाला एक अँगल दिलेला आहे अशा पद्धतीने 80 डिग्री दिलेला आहे आणि त्याचा सप्लिमेंटरी अँगल
किती ते काढायला लावलं तर सिंपल आहे, 180 मधून तुमचा 80 गेला म्हणजे त्याचा सप्लिमेंटरी अँगल किती येणार आहे तुमचा 100 डिग्री येणार आहे. ठीक आहे. सो आय थिंक सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काही कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते त्याला आपण म्हणणार आहोत सप्लिमेंटरी अँगल. सो स्टुडंट लेट्स सी द प्रॅक्टिस सेट 17 which is depend on this supplementary angle. सो स्टुडंट आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 17 की जो डिपेंड आहे आपण मी आता जो टॉपिक तुम्हाला क्लिअर केला सप्लिमेंटरी अँगल त्याच्यावरती. सो व्हॉट इज आवर फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 17? राइट द मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन. तुम्हाला इथे अँगल्स दिलेले आहेत त्याचे सप्लिमेंटरी अँगल काय आहेत हे तुम्हाला काढायचे आहे. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल प्रमाणे आपल्याला एक स्टेटमेंट करायचं स्टार्टिंगला. तुम्ही डायरेक्टली 180 मधून 15 पण वजा करू शकता किंवा 180 मधून दिलेला जो अँगल आहे तो वजा पण करू शकतात. पण आपण काय करायचं प्रॉपर स्टेप इथे एक्झामच्या दृष्टीने फॉलो करायची आहे. तर काय स्टेप आहे? सो लेट्स सी फर्स्ट स्टेप आहे तुमची लेट द मेजर ऑफ supplementary angle of 15 degree is x degree. आपण जशी मागे स्टेप फॉलो केली पहिली ही एकच स्टेप लक्षात ठेवायची बाकीचे तुम्ही आरामशीर सोडू शकता की ह्या 15 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल हा x डिग्री आहे असं आपण इथे मानणार आहोत. देअरफॉर याला म्हणतात देअरफॉरचं साइन. सो 50 डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्हाला माहिती आहे दोन सप्लिमेंटरी अँगलची बेरीज किती असते 180 डिग्री. देअरफॉर x डिग्री इज इक्वल टू 180 मायनस 15 डिग्री. अशा पद्धतीने 180 मायनस 15 डिग्री जर तुम्ही केलं इकडे जर तुम्ही मायनस केलं अशा पद्धतीने 180 मायनस किती करणार आहोत आपण 15. मग इथून 10 मधून 5 गेले तुमचे 5 इथे उरले 7 मधून 1 गेला 6 आणि इथे किती आलं तुमचं 165. मग x मायनस प्लस किंवा ह्या मॅथमॅटिक्स मधल्या ज्या क्रिया आहेत ते करायला बिलकुल कंटाळा करायचे नाही म्हणजे आन्सर तुमचं चुकणार नाहीये. सो तुमचा x आलेला आहे 165 डिग्री म्हणजे आपल्याला या 15 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल मिळाला आहे 165 डिग्री. मग आता एवढंच उत्तर लिहून चालेल का? नाही, खाली एक सेंटेन्स पण लिहायचं आहे. कुठलं सेंटेन्स? देअरफॉर द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 50 डिग्री इज इक्वल टू 165 डिग्री. चला पटापट हे सेंटेन्स लिहून घेऊया. सो अशा पद्धतीने हे लिहून घेतलेलं आहे आणि त्याला मी बॉक्स केलेला आहे. सो अशा पद्धतीने 2 मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट सेम क्वेश्चन आहे. आता मी ह्या ज्या स्टेप्स आहे फर्स्ट स्टेप आणि लास्ट स्टेप ही तुम्हाला परत लिहू दाखवत नाही. डायरेक्टली आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. 85 डिग्रीचा तुम्हाला सप्लिमेंटरी अँगल व इथे लिहिणार द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ इथे 15 डिग्रीच्या ऐवजी फक्त 85 डिग्री आणि x डिग्री ऍज इट इज करायचं आहे. हे सेंटेन्स मध्ये पहिले काय करायचं तुम्ही ते कॉपी करायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप काय करणार आहोत? देअरफॉर 85 डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर x डिग्री इज इक्वल टू 180. हा इकडे प्लस 85 होता इकडे जाताना काय झाला तुमचा मायनस 85 इथे झालेला आहे. ठीक आहे. मग आपण जर इथे मायनस केलं 185 मधून जर तुमचे किती गेले 85 गेले जर इथे आपण मायनस केलं अशा पद्धतीने बघा किती आले तुमचे इथे 5 इथे किती झाले तुमचे 7 म्हणजे 17 झाले. 17 मधून तुमचे 8 गेले 9 उरले आणि इथे 0 झाले म्हणजे किती आलेला आहे तुमचा 95 डिग्री. किती 85 चा सप्लिमेंटरी अँगल आहे 95 डिग्री. आणि इथे एक तुम्ही सेंटेन्स लिहिणार आहात दॅट इज द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 डिग्री इज इक्वल टू 95 डिग्री. So I think example तुमचे छानपैकी क्लिअर झाले असेल. Let's see the next example. So student, these are the next example in practice set 17. हे आहे आपला नेक्स्ट एक्झाम्पल. पहिला स्टेप तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. मग आता 120 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल किती आहे तर पहिली आपण काय स्टेप लिहिणार आहोत दॅट इज द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 डिग्री इज इक्वल टू x डिग्री. हे सेंटेन्स आपल्याला काय करायचं प्रत्येक वेळेस लिहून घ्यायचंय. आता मी परत लिहित नाहीये. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये कंपल्सरी एक्झाम मध्ये तुम्हाला जर मार्क्स मिळवायचे आहेत तर स्टेप या तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागणार आहे. सो आपण इथे करणार आहोत x डिग्री प्लस 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देअरफॉर x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. हा इकडे प्लस 120 होता इकडे जाताना काय होणार फक्त मायनस 120. इकडे प्लस असेल तिकडे जाताना मायनस होत असतो. सो 180 मधून तुमचे 120 गेले किती राहिले तुमचे येस इट्स नथिंग बट 60 डिग्री. किती सो ह्या 120 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आपला इथे मिळालेला आहे किती 60 डिग्री मिळालेला आहे. क्लिअर. पुढचे एक्झाम्पल्स पण तुम्ही आता इझिली सॉल्व्ह करू शकता. तर पटापट आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट एक्झाम्पल सेम द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 डिग्री इज इक्वल टू x डिग्री. देअरफॉर 37 डिग्री
plus x degree is equal to 180 degree. Therefore x degree is equal to what? या 180 मधून तुमचे काय करणार इथे 37 मायनस करणार. इथे आपण मायनस करून घेऊया. 180 मधून तुमचे 37 गेले. इथे काय झाले तुमचे 10. 10 मधून 7 गेले 3. इथे आपण कॅरी ओव्हर केलं. 7 मधून 3 गेले तुमचे 4 उरले आणि 1 ऍज इट इज. सो किती आला इथे आपला 37 चा सप्लिमेंटरी अँगल इथे आलेला आहे आपला 143 डिग्री म्हणजे 143 अंश इथे आलेला आहे. आणि मग खाली तुम्ही सेंटेन्स काय लिहिणार आहात? दॅट इज द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 डिग्री इज इक्वल टू 143 डिग्री. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. नेक्स्ट आहे 108. नेक्स्ट परत एक सेंटेन्स दॅट इज द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 108 इज इक्वल टू x डिग्री. हे सेंटेन्स तुम्ही छानपैकी लिहून घेणार आणि नंतर x डिग्री प्लस 108 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मग आता x चं मेजरमेंट किती येणार आहे सांगा बरं. किती येणार आहात? या 108 काय येणार इकडे मायनस होणार आहे आणि मायनस केल्यानंतर मायनस तुम्हाला इथे करून घ्यावा लागणार आहे. 180 मधून 108 गेला. इथे काय झाले तुमचे 10. 10 मधून 8 गेला 2. इथे झाले तुमचे 7. किती आलेला आहे तुमचा 72 डिग्री. देअरफॉर द मेजरमेंट ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 108 डिग्री इज इक्वल टू 72 डिग्री. 108 चा पूरक कोण आलेला आहे आपला किती 72 अंश आलेला आहे. आणि अशा पद्धतीने एक्झाम मध्ये फिक्स तुम्हाला याचे 2 मार्क्स हे मिळणारच आहे. पण आता ह्या प्रश्नाच्या वेळेस मात्र तुम्ही कन्फ्युज व्हाल की अरे 0 डिग्रीचा पूरक कोण किती आहे. मग इथे तुम्ही बिलकुल कन्फ्युज होऊ नका. परत आपलं तेच सेंटेन्स लिहा इथे दॅट इज द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 डिग्री इज इक्वल टू x डिग्री लिहिलं. मग x डिग्री इज इक्वल टू 0 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग काय करणार नेहमीप्रमाणे तीच स्टेप. हा 0 इकडे प्लस होता. इकडे जाताना काय झाला मायनस. आणि तुम्हाला सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे की कुठल्याही संख्येतून 0 जर मायनस केला तर उत्तर काय येत असतं तीच संख्या. म्हणजे 180 मधून जर 0 गेलं तर उत्तर काय येणार आहे तुमचं 180च येणार आहे. म्हणजे इन शॉर्ट शून्याचा पूरक कोण किती असणार आहे 180 अंश. That is the supplementary angle of 0 degree is equal to 180 degree. So student, let's see the last example in the question number 1 in the practice set 17. So student, प्रश्न पहिल्यातला हा आहे शेवटचा प्रश्न. या व्हिडिओ मध्ये आपण फक्त प्रश्न पहिलाच कव्हर करणार आहोत कारण बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते बरेच मोठे आहेत. ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता आपण बघणार आहोत a डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल काय आहे. मग नेहमीप्रमाणे तुम्हाला स्टेटमेंट काय सांगितलं द सप्लिमेंटरी अँगल ऑफ a डिग्री इज इक्वल टू x डिग्री. चला पटापट लिहून घेऊया. या पद्धतीने सेंटेन्स नेहमीप्रमाणे लिहून घेतलेला आहे आणि पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. a डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर आपल्याला काय करायचं आहे x डिग्रीचं मेजरमेंट इथे फाइंड करायचं आहे. मग 180 डिग्री जसं आपण इकडे मायनस करत असतो तसं हा a डिग्री काय करायचा आहे इकडे जाताना हा प्लस आहे इकडे जाताना काय होणार आहे तो मायनस. सो अशा पद्धतीने x डिग्रीचं आपल्याला मेजरमेंट काय मिळालं आहे 180 मायनस a डिग्री अशा पद्धतीने मिळालेलं आहे. आणि खाली सेंटेन्स काय लिहिणार आहे द सप्लिमेंटरी अँगल ऑफ a डिग्री इज इक्वल टू 180 मायनस a डिग्री. चला पटापट लिहून घेऊया. सो आय थिंक प्रॅक्टिस सेट 17 मधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो तुमचा अगदी छान या व्हिडिओ मध्ये क्लिअर झाला असेल. आय थिंक तुम्हाला थोडीशी जरी मदत झाली असेल तर तुम्ही एक लाईक नक्की करणार आहात. या व्हिडिओसाठी आपण एक 1000 लाईकचं टार्गेट ठेवूया. चला हे टार्गेट कंप्लीट करायला तुम्ही माझी हेल्प करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सोबत फटाफट शेअर करा. चला अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.